बघा आता हा एक क्वेश्चन आहे 2 मार्कासाठी आलेला होता, ठीक आहे पेपरला. फाइंड एक्स इफ 1 1 1 3x3 1x2 इक्वल्स टू 0 दिलेलं आहे. म्हणजे काय की डिटर्मिनंट इक्वल्स टू 0 दिलेलं आपल्याला. काय दिलेलं आहे? डिटर्मिनंट इक्वल्स टू 0. म्हणजे ह्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू डिटर्मिनंटमध्ये काय येणार आहे? 0 येणार आहे. मग बघा आता डिटर्मिनंट इक्वल्स टू 1 1 1 3x3 नंतर 1x आणि इथं दिलेलं आहे 2, ठीक आहे. आणि मग हा डिटर्मिनंट इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला? 0 दिलेलं आहे, ठीक आहे. मग बघा याचं सोल्युशन कसं येईल? आता डिटर्मिनंट एक्सपांड करायचं. मग एक्सपांड करताना फर्स्ट रोच्या अबाउट एक्सपांड करू. मग फर्स्ट रोच्या अबाउट जर केलं तर 1ला प्लस साईन येणार आहे आणि नंतर ना x3 x आणि 2, ठीक आहे. त्याच्यानंतर ना -1 इथं काय येणार? बघा आता ह्या 1च्या अबाउट, मग 1च्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचं. मग इथं येणार 3 1 3 आणि 2, ठीक आहे. त्यानंतर ना इथं येणार +1 इथं बघा इथं काय आहे की आता हा 1 सोडून द्या. ह्याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडले तर एलिमेंट काय राहिले? 3x 1 आणि x, ठीक आहे. आणि इक्वल्स टू काय आहे? 0 आहे. मग बघा आता इथं 1 बाहेर ॲज इट इज, ठीक आहे. 2x 2 × x 2x -3 × x 3x. आता हा -1 बाहेर ॲज इट इज. 3 2 6 आणि 3 1 3, ठीक आहे. +1 बाहेर बाहेर इथं 1 ॲज इट इज, ठीक आहे. मग ब्रॅकेटमध्ये काय येणार? हा 1 ॲज इट इज 3x मायनस इथं काय येणार आहे? x आणि इक्वल्स टू आपलं 0, ठीक आहे. मग बघा आता इथं 2x - 3x 2x - 3x काय येणार? 1 इंटू ब्रॅकेटमध्ये -x येणार, ठीक आहे. मायनस आता 1 इथं ॲज इट इज 6 - 3 +3 येणार, ठीक आहे. प्लस आता 1 बाहेर ॲज इट इज 3x - x 2x, ठीक आहे. आणि इक्वल्स टू काय आलं? 0. मग बघा आता 1 इंटू -x x, ठीक आहे. -x मायनस इथं काय येणार? 3 आणि इथं काय येणार आहे? +2x इक्वल्स टू 0. मग बघा आता इथं 2x - x इथं काय येणार? x -3 इक्वल्स टू 0. मग बघा इथं x इक्वल्स टू काय येणार? 3. काय येणार? 3, कारण की 3 इकडं मायनस इकडे नेलं काय होईल? प्लस होईल, ठीक आहे. मग इथे x इक्वल्स टू काय आलं? 3 आलं. मग बघा असा प्रश्न जर आला तर 2 मार्कासाठी येतो. म्हणजे काय की डिटर्मिनंट इक्वल्स टू 0 दिलेलं आहे आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ठीक आहे.